बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची तहसीलदाराला धमकी देतानाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। तहसीलदारांना धमकी देणं संदीप क्षीरसागरांना शोभतं का असा सवाल अंजली दमानी यांनी केलाय। ऑडिओ क्लिप मधला आवाज हा माझाच आहे असं संदीप क्षीरसागर यांनी कबूल केलंय। तो अधिकारी फ्रॉड होता आणि म्हणून त्या भाषेत बोललो असं क्षीरसागर यांनी म्हटलंय। हॅलो साहेब, नमस्कार सर। डोके साहेब, ते उमरत खालशीच्या विषयामध्ये तुम्ही ते ह्याला ते ग्राम रोजगार सेवकला कशामुळे नोटीस काढली? सर, ते तक्रार आलेली त्याच्यात। कशाची तक्रार? त्याची सही बी काही नाही। हो, मग त्याच्यात सुनावणी घेतोय, त्याच्यात सुनावणी घेतोय आणि हे करतो पुढची प्रोसेस लिखित साहेब त्याच्यात। डोके, एक तर तुम्ही ना माझ्या मतदारसंघाचा चार्ज मला न विचारता घेतलाय बरं। नाही साहेब, त्यात तक्रार आली तुम्हाला नाही तुम्ही एक तर चार्ज मला न विचारता घेतलाय बरं का। तुम्हाला असं वाटतंय ना 6 महिन्यात सरकार आली, तू महाराष्ट्रात कुठं बी असलं ना तुला सोडणार नाही बरं का। मी तुला सांगतो, तू हे माझ्या मतदारसंघात तमाशे करू नको बरं का, तुला सांगतो। नाही साहेब, आलेलं चौकशी करतो ना, प्रोसेस तर करून घेतो ना। नाटक मीच बघीन बरं का, मी कुठं जरी गेला तरी तू महाराष्ट्राच्या भारत पदभार घेताना मला विचारलं नाहीये। म्हणजे काय विचारणार तुम्हाला? तुम्ही तिथले लोकप्रतिनिधी आहात, तहसीलदार डायरेक्टली अपॉइंट करून येतात आणि त्याच्यात तू मला विचारला नाहीयेस, माझी परवानगी घेतली नाहीयेस आणि तू जिथे कुठे तू याद राख, महाराष्ट्रात कुठेही जा, तुला याद राख, मी तुला सोडणार नाही, याद राख, तुला अमुक करीन तमुक करीन, हे जे भाषा संदीप क्षीरसागरांनी वापरली आहे ती त्यांना शोभते का? आमदार म्हणून शोभते? तो माझाच आवाज आहे, मग अशा माणसाची काय आरती केली पाहिजे का? काय नेमका विषय का? हे अधिकारी ज्या पदावरती आहेत आणि त्या पदाचा दुरुपयोग करतात, नायक तहसीलदार म्हणून तिथं ते आधी त्यांच्याकडे पद होतं, ते पद असताना तिथं जमिनीच्या खूप प्रकरणामध्ये त्यांच्या फेरफार ओढण्यामध्ये त्यांनी खूप तिथं बदमाशी केलेली। हा एक नंबरचा फ्रॉड अधिकारी आणि अशा अधिकाऱ्यांना ह्याच पद्धतीत बोलावं लागतं करून, त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांची कामं होतात।